वास्तव बातमी। मी येतोय आपण या। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सोलापूर येथे 7 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी जनजागृती व शांतता रॅली होता। या संदर्भात माळशिरस तालुका सकल मराठा समाजाची आज वेळापूर येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी सोलापूर मधून मराठा समन्वयक माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। आज आपण सोलापूरमधलं 7 ऑगस्टचं नियोजन नेमकं काय या बाबतीत जाणून घेणार आहोत। मराठा समाजाचे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक प्राध्यापक गणेश देशमुख सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, सोलापूरला 7 ऑगस्टला मराठा समाजाची जनजागृती आणि शांतता रॅली आयोजित केली आहे। त्या संदर्भात पार्किंग असेल, इतर काही नियोजन असेल, ते नेमकं कसं असेल याबाबत आपण सांगावं। येत्या 7 तारखेला माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे सोलापूरच्या शांतता जनजागरण रॅलीसाठी सोलापूरला येणार आहेत। त्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बांधव त्या ठिकाणी येणार आहेत। लाखो बांधव त्या ठिकाणी येतील। त्यावेळेला त्यांची सगळी व्यवस्था करणं ही सोलापुराच्या जिल्हा कमिटीचं काम आहे आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने आहे ते सांगण्यासाठी म्हणून आज आम्ही इथं वेळापूरला माळशिरस तालुक्यामध्ये आलेलो आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी सांगतो की वेळापूर तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील सर्व लोकांची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था ही छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजी महाराज चौक त्या ठिकाणी चौतरापुरा नाकावरचा एक गणपती आहे। त्या गणपतीच्या मागच्या बाजूला 150 एकरचं मैदान आहे। त्या मैदानामध्ये त्या ठिकाणी 4 व्हीलरचे पार्किंग केलेले आहे। त्याच वेळेला 2 व्हीलरचे पार्किंग जे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागच्या बाजूला असणारा जो रस्ता आहे रेल्वे रोडाकडे जाणारा, त्या ठिकाणी सगळ्या मोठ्या प्रमाणात 2 व्हीलर त्या ठिकाणी लावण्यात येतील। छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन होईल। त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील आणि तिथून ते रॅलीची सुरुवात करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जातील। त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करतील आणि तिथून रॅलीची सुरुवात होईल। ती रॅली बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे येईल, 4 हुतात्मा चौकात येईल। त्या ठिकाणी 4 हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण केलं जाईल। त्याच वेळेला अहिल्यादेवी होळकर यांच्याही पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल आणि तिथून पुढे सरस्वती चौक मार्गे, मेकॅनिक चौक मार्गे भागवत थिएटर आणि भागवत थिएटरमधून पुढचा टप्पा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांची मोठी जाहीर सभा त्या ठिकाणी आपण घेण्यात आलेली आहे। सर्व माळशिरस तालुक्यातून आणि संपूर्ण सोलापुरातून येणारे सोलापूर जिल्ह्यातून येणारे जे सगळे मराठा बांधव आहेत या सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराज चौक पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुढे भागवत थिएटर ते पुढे पार्क चौक या संपूर्ण ज्या ठिकाणी जागा मिळत असेल त्या ठिकाणी त्यांनी उभं राहायचं आहे। त्या ज्याही ठिकाणी उभारलेलं असेल त्या ठिकाणी प्रत्येकाला स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे। त्या स्क्रीनवर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं भाषण तुम्हाला त्या ठिकाणी ऐकता येईल। जर कोणाला काही त्या ठिकाणी अडचण येत असेल तर आजूबाजूला वॉकीटॉकी घेतलेले अनेक स्वयंसेवक त्या ठिकाणी असतील। त्या वॉकीटॉकीमध्ये असणाऱ्या वॉकीटॉकी धारक असणाऱ्या सगळ्या स्वयंसेवकाला तुम्ही संपर्क करू शकता। ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे त्याच पार्किंगच्या ठिकाणी तुम्हाला अल्पोपहार, पाण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे स्पीकरवरून त्या वेळेला लोकांना सांगण्यात येतील। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलेलं आहे की मैदानात उतरा, ठोकून काढा, हिट विकेट होऊ देऊ नका। फक्त या संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार प्रसाद लाड व दरेकर यांच्यात चांगली जुंपलेली आहे। नेमकं फडणवीसांना काय म्हणायचं होतं या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील भाजपची नेते मंडळी देखील मनोजदादा जरांगे पाटलावर यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करायला लागलेत। याबाबत आपण काय सांगाल? लोकसेवेला कोण कुणाला ठोकून काढलंय महाराष्ट्रानं नाही देशानं पाहिलंय। येणाऱ्या विधानसभेला तुमची मस्ती अशीच राहिली तर ह्याच्यापेक्षा बेकार ठोकून काढल्याशिवाय हा तमाम मराठा समाज शांत बसणार नाही। ठोकायची भाषा आम्हाला, अरे आपली लायकी काय? 1,42,00,000 मतदान तुम्हाला पडलंय। 6 कोटी मराठे मनोज जरांगे पाटलांसोबत आणि ते इतिहास घडवतील। नीट वागायचं, नीट बोलायचं मराठ्यांशी। याच्या पुढं जर तुमची तीच भाषा असेल तर मतदान रूपी ठोका कसा असतो लोकसभेला दाखवला, विधानसभेला बी दाखवू। आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा दौरा करतायत। 7 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील सोलापुरात येतात। सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांचा प्रतिसाद कसा आहे? आम्ही 21 सप्टेंबर 2016ला मराठा क्रांती मोर्चा देशानं पाहिला कसा निघाला होता। आमचेच रेकॉर्ड आम्ही 7 ऑगस्ट 2024ला मोडणार आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं, या रॅलीला नेतृत्व आहे। मनोज जरांगे पाटलासारखं प्रामाणिक निस्वार्थी नेतृत्व आहे, त्याला डोक्यावर घेऊन त्याचं स्वागत जिल्ह्यात असं होईल ना भूतो ना भविष्यती।
आमचं रेकॉर्ड आम्हीच मोडू आणि प्रचंड मोठा प्रतिसाद जिल्ह्यातून आहे. खूप मोठ्या प्रमाणात तमाम मराठा बांधव, इतर सर्व बांधव त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होतील असा मला प्रचंड खूप मोठा विश्वास आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढतात, परंतु सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजातले लोकच मनोज जरांगे पाटलावर सोडलेले आहेत. त्याची अनुभूती जिल्ह्यात तालुक्यात येते. तर जे लोक मराठा समाजाची मंडळी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात, याबद्दल आपण काय सांगा? खास करून त्या आरामखोरांना सांगतोय, जे सत्तेच्या तुकड्यापायी लाळ घोडेपणा करतायत ना, त्या चमच्यांना सांगतोय, तुमच्या पेन्शनची तयारी करा. तुम्हाला राजकारणातून रिटायर केल्याशिवाय हा समाज शांत बसणार नाही. हेच त्यांना इशारा आमचा. तर हे होते माऊली पवार, गणेश देशमुख सर यांनी सांगितलं की जे मराठा समाजाचे नेते मंडळी असतील ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतील, त्यांना राजकारणातून रिटायर केल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा पर्सन दादा तुटेसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, वेळापूर. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.